नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो बघा, आज या ठिकाणी आपण DMGR मुंबई पदभरती 2025साठी बघा या ठिकाणी आज आपण सर्व पदांसाठी उपयुक्त अशी बघा प्रश्नांपैकी मित्रांनो या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत, जे की बघा परीक्षेच्या दृष्टीने मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे या ठिकाणी आपण प्रश्नसंच आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत. म्हणून काय करा मित्रांनो, तुम्ही हा जो पूर्ण व्हिडिओ आहे अवश्य शेवटपर्यंत अभ्यासून घ्या आणि नवीन वगैरे असाल सबस्क्राईब बघा तुम्ही या ठिकाणी आत्ताच आपल्या चॅनलला करून घ्या. तर बघा पहिला प्रश्न, रक्त गोठविण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता असते? तर मित्रांनो बघा या ठिकाणी रक्त गोठविण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाची मित्रांनो या ठिकाणी आवश्यकता असते? तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहे बघा पर्याय क्रमांक अ, जे की के जीवनसत्व आहे. बघा मित्रांनो या ठिकाणी रक्त गोठविण्यासाठी मित्रांनो के जीवनसत्वाची मित्रांनो आवश्यकता असते, तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक दुसरा, बघा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी आहे बघा आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर, जे की पर्याय क्रमांक ब नागपूर हे मित्रांनो असणार आहे आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर. पर्याय क्रमांक ब नागपूर आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर आहे. पुढे क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? तर बघा मित्रांनो या ठिकाणी क्योटो प्रोटोकॉल हा मित्रांनो बघा कशाशी संबंधित आहे? तर आपल्या प्रश्नाचे मित्रांनो या ठिकाणी राईट आन्सर पर्याय क्रमांक या ठिकाणी क, जे की वातावरणातील बदल मित्रांनो याच्याशी मित्रांनो क्योटो प्रोटोकॉल हे मित्रांनो संबंधित आहे, जे की पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे, तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. पुढे कुतुब मिनारची उंची किती मीटर आहे? तर लक्षात घ्या बघा या ठिकाणी कुतुब मिनारची जी मित्रांनो उंची आहे ती या ठिकाणी किती मीटर आहे या प्रकारचा आपला प्रश्न विचारला. तर कुतुब मिनारची जी मित्रांनो उंची आहे बघा या ठिकाणी ती 73 मीटर आहे, तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं बघा. पर्याय क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे, जे की मित्रांनो दिल्ली या ठिकाणी आहे, तुम्हाला इतकं या ठिकाणी सुद्धा लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, दिल्ली या ठिकाणी आहे. पुढे बघा पाचवा प्रश्न, तर बघा स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्यमंत्री कोण? तर मित्रांनो बघा या ठिकाणी स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्यमंत्री मित्रांनो कोण आहेत? तर लक्षात घ्या बघा पर्याय क्रमांक मित्रांनो अ, जे की राजकुमारी अमृत कौर आहे, तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्यमंत्री पर्याय क्रमांक अ राजकुमारी अमृत कौर. यासोबतच आपल्या भारताचे पहिले मित्रांनो पंतप्रधान कोण आहेत असा प्रश्न विचारला, तर ते आहेत मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू पहिले उपपंतप्रधान, सरदार पटेल पहिले राष्ट्रपती कोण आहेत या प्रकारचा प्रश्न विचारला, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. पहिले IPS महिला विचारलं किरण बेदी. पहिले IAS महिला जर विचारलं तर ती अण्णा राजम जॉर्ज. अशा बघा या ठिकाणी एकदम छोट्या छोट्या बाबी तुम्ही लक्षात ठेवून घ्या. यासोबतच पर्याय क्रमांक ड, जे की मौलाना आझाद जे आहे मित्रांनो या ठिकाणी पहिले शिक्षण अधिकारी आहेत बघा, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे मित्रांनो, पहिले शिक्षण मंत्री आहेत बघा. पर्याय क्रमांक ड या ठिकाणी मौलाना आझाद भारताचे आपले पहिले शिक्षण मंत्री. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर पर्याय क्रमांक राजकुमारी अमृत कौर आहे. पुढे पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? तर बघा पानिपत हे जे मित्रांनो शहर आहे बघा हे कोणत्या राज्यात आहे? तर पर्याय क्रमांक या ठिकाणी ब आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर आहे बघा हरियाणा या राज्यात आहे मित्रांनो. बघा या ठिकाणी पानिपत या ठिकाणी एकूण 3 लढाया आहेत मित्रांनो, त्या कोणत्या? जी की पानिपतची पहिली लढाई मित्रांनो 1526ला झाली, लक्षात घ्या. दुसरी 1556ला आणि तिसरी झाली 1761. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो बघा राईट आन्सर पर्याय क्रमांक ब हरियाणा असणार आहे. बघा तुम्ही मित्रांनो हे तीनही जे इसवी सन आहे लक्षात ठेवून घ्या. पुढे बघा सातवा प्रश्न कशा प्रकारचा आहे बघा, अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला? तर मित्रांनो बघा या ठिकाणी अमृतानुभव हा जो ग्रंथ आहे बघा हा कोणी लिहिला? तर लक्षात असू द्या बघा पर्याय क्रमांक या ठिकाणी क संत ज्ञानेश्वर यांनी मित्रांनो अमृतानुभव हा ग्रंथ यांनी लिहिलेला आहे, तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे मित्रांनो, अमृतानुभव हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेला आहे. पुढे बघा या ठिकाणी आठवा प्रश्न कशा प्रकारचा आहे बघा, समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी सुरू केले? तर मित्रांनो समाज स्वास्थ्य हे जे मित्रांनो मासिक आहे हे कोणी सुरू केले? तर पर्याय क्रमांक ड, जे की रधो कर्वे आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे बघा. पर्याय क्रमांक ड रधो कर्वे
यांनी मित्रांनो समाज स्वास्थ्य हे मासिक सुरू केलं. तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. पुढे बघा, यासोबतच 9वा, इंदोर येथील होळकर घराण्याचे संस्थापक कोण होते? तर बघा मित्रांनो, या ठिकाणी इंदोर येथील होळकर घराण्याचे मित्रांनो संस्थापक कोण होते? तर या ठिकाणी आहे बघा आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर पर्याय क्रमांक अ, जे की मल्हारराव आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे. तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. पुढे 1971ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला? तर बघा 1971ला मित्रांनो पाकिस्तान या देशाची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला? आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर जे की मित्रांनो पर्याय क्रमांक अ, या ठिकाणी बांगलादेश असणार आहे. बघा बांगलादेशची मित्रांनो 1971 साली पाकिस्तानमध्ये मित्रांनो विभागणी होऊन निर्मिती झालेली आहे. तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक अ, 1971ला बांगलादेशाच्या मित्रांनो या ठिकाणी रचना झालेली आहे. तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. पुढे डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा डिस्कवरी ऑफ इंडिया मित्रांनो या पुस्तकाचे जे लेखक आहेत ते कोण आहेत? आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी राईट आन्सर पर्याय क्रमांक ड, जे की पंडित जवाहरलाल नेहरू आहेत. तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर आहे. पुढे आनंदमठ ही कादंबरी कोणी लिहिली? तर मित्रांनो बघा आनंदमठ ही जी मित्रांनो कादंबरी आहे ही कोणी लिहिली या प्रकारचा प्रश्न विचारला. त्या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर पर्याय क्रमांक ड, जे की बंकिमचंद्र चटर्जी हे असणार आहे. तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. पुढे 13वा प्रश्न, चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र राज्यात कोठे आहे? तर बघा मित्रांनो चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर पर्याय क्रमांक जे की कोल्हापूर आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. पुढे महाराष्ट्र शासनाने कोणत्या साली औरंगाबाद जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बहाल केला? तर बघा महाराष्ट्र शासनाने कोणत्या साली मित्रांनो औरंगाबाद जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून मित्रांनो हा जो दर्जा होता त्यांनी बहाल केला. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी उत्तर जे मित्रांनो ते आहे बघा पर्याय क्रमांक ड, जे की 2010 वर्ष साली मित्रांनो महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून मित्रांनो दर्जा बहाल केला होता. शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा कोणता? तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर जे की पर्याय क्रमांक ठोसेघर हा मित्रांनो धबधबा आहे. बघा आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचा आहे. पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर आहे. तर बघा हे होते मित्रांनो आपल्या आजचे TCS IBPSने रिपीट केलेले प्रश्न संच. जर तुम्हाला हा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत जो पूर्ण व्हिडिओ आहे बघा अवश्य शेअर करा. या ठिकाणी तुम्ही अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशाच मित्रांनो नेक्स्ट लेवलच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.